अगेन ये महीने के एंड पे एक पेशेंट की बच्चेदानी बच गई। वो कैसे? इधर आओ मारिया। जब ये पहली सोनोग्राफी करे तो यूटेराइन प्रोलेप्स था, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज थी और ये कुछ 3 mm की सिस्ट थी। और जब निकालने गए तो 3-4 सिस्ट, छोटी छोटी नेपोथियन सिस्ट मिली। और पेशेंट को लक्षण क्या क्या थे? काय काय त्रास व्हायचं? लघवीच्या जागेवर खाज यायची, चिवचिव, आग व्हायची, अजून पोटात दुखायचं, जेवण पोट भरून जायचं नाही, अशक्तीपणा, थकवा यायचा, जेवण केल्यानंतर छातीला दाब पडायचं, डोकं दुखायचं, हाथ पायाला तंद वाटायचं नाही। तब की हमारी प्रतीक्षा एकदम ऐसे बुढ़ापे की तरफ चली थी। और आज जब हमारी प्रतीक्षा का एक लेजर ट्रीटमेंट के बाद सेकेंड मेंस्ट्रुअल साइकिल में हम वापस से सोनोग्राफी निकालते हैं कि सब चीजें नॉर्मल हो गई का। तो आज की सोनोग्राफी हमारी पूरी तरह से नॉर्मल आई है। तो बधाई हो कि आपकी बच्चेदानी बच गई। और आपके 2 शब्द हमको चाहिए, क्योंकि नियमित क्या होतं आहे की कमी वयात गर्भपिशवी काढायची एक प्रथा चालू होऊन गेली आणि आम्ही त्याच्या विरुद्धमध्ये हे की मेनोपॉज आऊन जातो, म्हणजे आपण यंग राहत नाही मासिक पाळी। तर आता तुला कसं जाणवतोय? मला आता एकदम फ्रेश वाटायला लागलं। जेव्हापासून मी तुमच्याकडे ट्रीटमेंट केली तेव्हापासून मला फ्रेश वाटलं। फ्रेश, हो. एकदम एकदम मस्त वाटायला. एकदम म्हणजे ते पूर्वीसारखं वाटायला लागलं ज्या वेळेला तू यंग हो. लग्न झालं लग्न त्यावेळेला झालं. तसं। तो ये है प्रतीक्षा की फैमिली का दूसरा पेशेंट जो कि लेजर सर्जरी से काफी अच्छे से रिलीव हुआ। पहला पेशेंट तुम्हाला कब आया था? कधी आलेला होता? 1 वर्ष अगोदर। 1 वर्ष अगोदर। ते ताईच्यावर पण लेझरवर ऑपरेशन लेझरवर झालेलं होतं ऑपरेशन. आणि त्यांना शुगर पण होती, शुगर, वजन पण फार वजन, जास्ती हो. होतं आणि एकदम गुण लागलेला हो. है ना? तो ऐसे ही हम लेजर प्रक्रिया से सबका ट्रीटमेंट करते रहेंगे। बेटा वो गए क्या पेशेंट? देख, माझं नाव प्रतीक्षा प्रशांत शेवाळे। मी नवकर हॉस्पिटलमध्ये आले। माझं वय 27। नवकर हॉस्पिटलमध्ये सुटी सोडलेला मॅडम त्यांच्याकडे आले। मला गर्भपिशवी त्रास होत होता, इन्फेक्शन झालेलं होतं। मग मॅडमांनी मला सल्ला दिला ऑपरेशन करायचा। ऑपरेशन म्हणजे लेझरद्वारे माझं ऑपरेशन सक्सेसफुल करून दिलं। मग 1.5 महिन्यानंतर सोनोग्राफी केली मी, नॉर्मल रिपोर्ट